आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या त्रासाला कंटाळून प्रकाशराव त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी बॅग काढून त्या बॅगेत त्यांचे काही कपडे भरले. त्यानंतर दुःखी होऊन त्यांनी भिंतीवर लावलेला आपल्या पत्नीचा फोटो काढला आणि फोटोकडे बघून ते म्हणू लागले, आपण आपल्या एकुलते एक लाडक्या मुलाला किती प्रेमाने वाढवले. आपल्या सर्व इच्छा मारून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, तरीही आज मला हे दिवस बघावे लागत आहे. असे म्हणताच ते रडू लागले. पण ते विचार करू लागले की नाही, ही वेळ आता तुटून जाण्याची नाही, कारण आता मलाच काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यानंतर प्रकाशरावांनी वृद्धाश्रमात राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला आणि त्याला डोळ्यात अश्रू आणत सांगितले की मी पण वृद्धाश्रमात राहायला येत आहे. हे ऐकून त्याचे मित्र विनायकराव घाबरले. त्यांच्याकडे काही विचारायला शब्दच उरले नव्हते. कदाचित त्यांना सर्व प्रकरण समजले होते. प्रकाशराव एवढेच म्हणाले होते की मी रोजच्या त्रासाला कंटाळलो आहे आणि 1 तासात तुझ्यापाशी पोहोचत आहे. एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात आपल्या पत्नीचा फोटो घेऊन ते वृद्धाश्रमात जायला निघाले. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून हॉलमध्ये बसून TV बघत चहा नाश्त्याचा आस्वाद घेत होते. पण त्या दोघांनीही त्यांना विचारले नाही की बाबा तुम्ही बॅग घेऊन कुठे चाललेले आहात. त्या दोघांपैकी कोणीही प्रकाशरावांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. घरात रोज होत असलेला अपमान आणि भांडणांमुळे त्रासलेले प्रकाशराव वृद्धाश्रमात पोचले. तिथे गेल्यावर वृद्धाश्रमाच्या गेटवर त्यांचा मित्र त्यांना घ्यायला आला होता. त्यांनी प्रकाशरावांना मिठी मारली आणि त्यांच्या हातातील बॅग घेतली आणि ते दोघेही वृद्धाश्रमाकडे निघाले. खरं तर ते दोघेही सरकारी निवृत्त कर्मचारी होते. पोलीस विभागात या दोघांनी तब्बल 16 वर्ष एकत्र काम केले आणि त्यानंतर रिटायर्ड झाल्यावर त्या दोघांवरही सारखीच परिस्थिती आली होती. ते वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा प्रकाशरावांच्या मित्राने वृद्धाश्रमाच्या संचालकांना सांगितले की सर, हे माझे मित्र प्रकाशराव, त्यांचे आपल्या वृद्धाश्रमात नवीन ॲडमिशन करायचे आहे. तेव्हा वृद्धाश्रमाचे संचालक म्हणाले, पण यांचे कोणी नातेवाईक यांच्यासोबत दिसत नाही, ते कुठे आहेत? तेव्हा प्रकाशराव म्हणाले, मी एकटाच माझ्या मर्जीने इथे आलो आहे. कदाचित प्रकाशराव हे त्या वृद्धाश्रमाचे पहिले व्यक्ती होते की ज्यांना सोडायला इथे कोणी नातेवाईक आले नव्हते. थोड्या दिवसातच त्यांनी वृद्धाश्रमात अनेक मित्र बनवले. घरापेक्षा त्यांना ते वृद्धाश्रमच जास्त बरे वाटत होते. तिथे ते सर्वांसोबत आपल्या मनातील सर्व गोष्टी शेअर करत असे आणि रोज सकाळी उठून व्यायामही करत होते. तिथे हसून खेळून बोलण्यासाठी माणसं होती. हळूहळू प्रकाशरावांना आश्रमातच बरे वाटू लागले. वृद्धाश्रम त्यांना घरापेक्षा अधिक शांतता देत होते. ते सर्वजण मिळून एकत्र जेवण करायचे. पूर्वी घरातील रोजच्या त्रासामुळे प्रकाशरावांचे हृदय विस्फटले होते. नेहमी ते त्यांच्या बायकोच्या फोटोसमोर उभे राहून बोलायचे की तू मला सोडून गेलीस, पण त्या मुलांनीही मला साथ दिली नाही, ज्याच्यासाठी मी पाण्यासारखा घाम गाळला, ज्याच्यासाठी मी दिवसरात्र मेहनत केली आणि ज्या सुनेला मी नेहमी माझ्या मुलीप्रमाणे समजले, आज तीच मला अशी वागणूक देत आहे. एके दिवशी प्रकाशराव वृद्धाश्रमाच्या अंगणात फिरत होते. तेवढ्यातच वृद्धाश्रमाच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली. वृद्धाश्रमातील सर्व लोक त्या गाडीकडे पाहू लागले आणि विचार करू लागले की आज पुन्हा कोणीतरी दुर्दैवी वृद्ध या वृद्धाश्रमात आला आहे. आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले असेल कुणास ठाऊक, आणि तीच मुलं त्यांना वृद्धाश्रमात सोडून निघून जातात. आज पुन्हा एक वृद्ध व्यक्ती डोळ्यात अश्रू घेऊन या वृद्धाश्रमात प्रवेश करणार होती. एक तरुण मुलगा गाडीतून उतरला आणि मग एक वृद्ध महिला त्या गाडीतून खाली उतरल्या. त्यानंतर त्या तरुणाने त्या वृद्ध महिलेचा हात धरला आणि त्यांनी वृद्धाश्रमात प्रवेश केला. जी बहुधा त्या तरुणाची आई असावी. त्या महिलेचे वय अंदाजे 55 इतके असावे. डोक्यावर पदर असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. काही वेळाने आणखी एक 30-35 वयोगटातील स्त्री गाडीतून खाली उतरली, जिच्या हातात बॅग होती. त्या महिलेने ती बॅग वृद्ध महिलेच्या हातात दिली
आणि तिला काहीतरी सांगू लागली. ती तरुण महिला जे बोलत होती ते ती वृद्ध महिला शांतपणे ऐकत होती. त्यानंतर त्यांनी वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये जाऊन नाव नोंदणी केली आणि ती तरुण महिला आणि तो तरुण त्या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात सोडून दोघेही गाडीत बसून निघून गेले. त्यानंतर ती वृद्ध महिला काही वेळ तशीच वृद्धाश्रमाच्या ऑफिसच्या बाहेर डोळ्यात अश्रू घेऊन उभी होती. काही वेळाने त्यांनी स्वतःला धीर दिला आणि आपले अश्रू पुसत त्या वृद्धाश्रमातल्या महिला विभागाच्या खोलीत गेल्या. प्रकाशराव हे सर्व वृद्धाश्रमाच्या अंगणात उभे राहून पाहत होते. पण का कळत नाही, प्रकाशरावांना पाहताच त्या वृद्ध महिलेने साडीच्या पदराने आपले तोंड लपवले आणि त्या काही न बोलता महिला विभागाच्या दिशेने निघून गेल्या. तेव्हा प्रकाशरावांसोबत उभे असलेला एक वृद्ध म्हणाला, आज पुन्हा एकदा आईच्या स्वप्नांची राख झाली आहे. प्रकाशराव वारंवार त्या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहत होते. जणू ते त्या वृद्ध स्त्रीला ओळखत आहे असे त्यांना वाटत होते. पण ती स्त्री कोण होती हे त्यांना पूर्णपणे समजू शकले नाही. 2 दिवसानंतर ती वृद्ध महिला वृद्धाश्रमाच्या बागकामात मग्न होती. तेव्हा नुकतेच प्रकाशराव आपल्या खोलीतून फिरायला बाहेर पडले. वाऱ्यामुळे बागकाम करत असलेल्या त्या वृद्ध महिलेच्या डोक्यावरील पदर खाली आला. त्याच वेळेस प्रकाशरावांनी त्या महिलेचा चेहरा पाहिला. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. न जाणो किती प्रश्नांनी त्यांच्या मनाला घेरले होते. त्याचवेळी त्यांचा एक मित्रही त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, अरे प्रकाशराव, आपल्या जेवणाची वेळ झाली आहे आणि तू इकडे फिरत आहे, चल लवकर. त्यावेळेस प्रकाशराव काही ध्यानावर नव्हते. त्यांनी आपल्या मित्राला काहीच उत्तर दिले नाही. ते पाहून त्यांचा मित्र म्हणाला, अरे प्रकाश, तू इतका गप्प का आहेस? तुला कोणी काही बोलले का? डायनिंग टेबलवर सगळे हजर होते पण तू नव्हतास, म्हणूनच मी तुला बोलवायला आलो आहे. काही अडचण आहे का मित्रा? अरे नाही, तसे काही नाही, बाहेर फिरायला आलो होतो. बरं मला सांग, ही वृद्ध महिला 2 दिवसापूर्वी आली आहे आणि आज लगेच तिला बागकाम करायला का दिले? कारण तुला तर माहितीच आहे, आपल्या इथे जर कोणी नवीन आले तर त्याला सुरुवातीचे 8 दिवस कुठलेच काम दिले जात नाही. मग या वृद्ध महिलेचे 2च दिवसापूर्वी आपल्या वृद्धाश्रमात नवीन ॲडमिशन झाले आहे आणि आज ती इथे बागकाम करत आहे. यावर त्याचा मित्र त्याला म्हणाला, 2 दिवसापासून त्या त्यांच्या खोलीत बसून रडत होत्या. त्यामुळेच कदाचित सरांनी त्या महिलेला तिचे मन दुसरीकडे वळवण्यासाठी बागकाम दिले असावे. त्यानंतर प्रकाशराव त्यांच्या मित्राला म्हणाले, चल आपण जेवण करून घेऊ. जेवण केल्यावर ते त्यांच्या मित्रासोबत त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर खिडकीजवळ बसून त्यांची नजर पुन्हा पुन्हा शालिनीताईंना शोधत होती. त्यांना शालिनीताईंना विचारायचे होते की त्यांच्यासोबत असे काय घडले की त्या इथे यायला भाग पडल्या गेल्या. त्या नेहमी म्हणायच्या की त्या त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबत खूप आनंदी आहे. मग त्या इथे कोणत्या कारणामुळे आल्या आणि आज त्या जेवणाच्या हॉलमध्ये जेवायला आल्या नव्हत्या. आज सकाळी जेव्हा प्रकाशरावांनी शालिनीताईंना बागकाम करताना पाहिले होते तेव्हा त्या खूप दुःखी दिसत होत्या, म्हणून कदाचित त्या जेवायला आल्या नाहीत. त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी जे केले ते खूप वाईट होते. दुपारनंतर त्या त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत, म्हणून प्रकाशरावांनी शालिनीताईंच्या खोलीच्या खिडकीतून डोकावले तर त्या रडत होत्या. कदाचित त्यांना त्यांच्या मुलाची आठवण आली असावी. पण आपण त्यांच्यासाठी आपले अश्रू का ढाळायचे, ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आणि आपल्याला हे दिवस बघावे लागत आहे? हा सर्व विचार करून प्रकाशरावांचे मन व्याकुळ झाले. त्यांना जाणून घ्यायचे होते की शालिनीताईंसोबत काय घडले ज्यामुळे त्या इथे आल्या होत्या. त्यामुळे ते काही वेळाने महिला विभागात जाऊन शालिनीताईंकडे गेले. त्यांच्यासमोर प्रकाशराव उभे असलेले पाहून शालिनीताई थोड्या काळजीत पडल्या. तेव्हाच प्रकाशराव त्यांना म्हणाले, मला माहिती आहे की तुम्ही मला ओळखले आहे, पण मला कळेल की तुम्ही या स्थितीत कसे पोहोचलात. यावर शालिनीताई काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांचे डोळे भरून आलेले पाहून प्रकाशराव आणखीच अस्वस्थ झाले. प्रकाशरावांना मोठ्याने ओरडून जगाला विचारावेसे वाटत होते की आईवडील म्हातारे झाल्यावर त्यांचीच मुलं त्यांना जुन्या एखाद्या वस्तूप्रमाणे बाजूला का करतात. जशी त्या जुन्या वस्तूला काहीच किंमत दिली जात नाही, त्याचप्रमाणे मुलं लग्न झाल्यावर आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना किंमत देत नाही.
प्रत्येक वेळी त्यांचा अपमान केला जातो. त्यांचे खाणेपिणे, राहणीमान या गोष्टींवरून त्यांना सतत टोमणे मारले जातात. आपल्याच विचारात मग्न असलेले प्रकाशराव वृद्धाश्रमाच्या अंगणात फेरफटका मारत होते. अचानक त्यांचा पाय एका सिमेंटच्या ब्लॉकला धडकला आणि पडता पडता त्यांनी एका झाडाला पकडले. तेवढ्यातच जवळून जाणारा एक वृद्धाश्रमाचा कर्मचारी त्यांना म्हणतो, काका, ठीक तर आहात ना? तुम्हाला काही दुखापत तर झाली नाही ना? तुमचा पाय मला दाखवा. जर लागले असेल तर मी लगेच मलमपट्टी करतो. प्रकाशराव म्हणाले, अरे नाही, काही जखम वगैरे झाली नाही. पडता पडता थोडक्यात वाचलो. असे म्हणत प्रकाशराव तिथे असलेल्या बाकावर जाऊन बसले आणि काही महिन्यापूर्वी घडलेला एक प्रसंग आठवू लागले. जेव्हा ते पाय घसरून बाथरूममध्ये पडले होते आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, तेव्हा त्यांच्या सुनेने दुखापतीकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरू ठेवले. त्यांचा मुलगा अजय त्यांना ओरडला, तुम्हाला बाथरूममध्ये नीट पाय ठेवता येत नाही का? मला समजत नाही की तुम्हाला एवढी घाई कशाची असते. कोणतेही काम नीट कसे करावे हे तुम्हाला कळत नाही का? जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही आमचं काम वाढवत असता आणि दवाखान्यात पैसा घालवत असता. तुम्हाला काही काम येत नसेल तर करू नका. तुम्ही तुमच्या खोलीत आरामात का बसत नाही? मला हेच कळत नाही. तुम्ही दिवसभर इकडे तिकडे भटकत राहता, त्या पलीकडे तुम्ही काहीही करत नाही. त्यांच्या मुलाला त्याच्या वडिलांच्या तब्येतीबद्दल किंवा दुखापतीबद्दल जराही विचारणे जमले नाही, पण तो बाकीच्या सर्व गोष्टी प्रकाशरावांना बोलत होता. एके दिवशी प्रकाशरावांचा चष्मा तुटला म्हणून त्यांनी आपल्या मुलाला चष्मा दुरुस्त करून आणण्यास सांगितले. चष्म्याशिवाय मला नीट दिसत नाही हे ऐकून त्यांची सून मोठ्याने ओरडली की तुम्ही फक्त घरात बसून खर्च वाढवत राहता, कोणते काम नीट करत नाही आणि तुम्ही नेहमी लहान मुलांसारखे वागता. सुनेने आणि त्यांच्या मुलाने त्यांचा अपमान केला होता. याआधी असे बरेच वेळा घडले होते. आपल्या भूतकाळात डोकावत प्रकाशराव त्यांच्या विचारात हरवून गेले होते. तेव्हा त्यांना त्यांचे जुने मित्र घनश्याम समोर येताना दिसले. घनश्यामच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. त्यांना पाहून प्रकाशराव म्हणाले, क्या बात है घनश्याम, आज तुम्ही खूप खुश दिसत आहात. घनश्याम म्हणाले, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. सकाळीच मला त्याचा फोन आला होता की तो आज मला भेटायला येणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आज मी खूप दिवसांनी त्याचा चेहरा पाहणार आहे. घनश्यामचे बोलणे ऐकून प्रकाशराव थोडे चिंतित झाले आणि आपल्या मित्राला म्हणाले, ज्या मुलाने तुझी अशी अवस्था केली त्यानेच तुला वृद्धाश्रमात सोडले. 1 वर्षाने तो तुला थोड्या वेळासाठी भेटायला येणार, त्या मुलासाठी तू इतका आनंदी होत आहेस. तेव्हा घनश्याम म्हणाले, मला आनंद आहे की निदान माझा मुलगा तरी मला भेटायला येत आहे. ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. पण प्रकाशराव त्याच्यावर रागवले आणि त्यांचे काही न ऐकता आपल्या खोलीत गेले आणि विचार करू लागले की ही व्यथा फक्त माझी किंवा शालिनी ताईंची नाही. वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीची काही ना काही व्यथा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वृद्धाश्रमात राहण्यामागे काही ना काही कारण नक्कीच असते. विनाकारण वृद्धाश्रमात कोणीही स्वतःच्या इच्छेने येत नाही. जोपर्यंत ती व्यक्ती आतून पूर्णपणे तुटत नाही तोपर्यंत ती व्यक्ती इथे येण्यास भाग पाडली जात नाही. पण बघा, त्या कडू आठवणींनी विसरून सर्व म्हातारी माणसं इथेच आपलं आयुष्य घालवायला मजबूर होतात. काही लोक स्वतःला काळाशी जुळवून घेतात आणि इथे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. तर माझ्यासारखी काही माणसं अशी असतात की ज्यांना त्यांची मुलं, सुना आणि नातवंड यांची नेहमी आठवण येत राहते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाची पुन्हा पुन्हा आठवण येत राहते. मनात घरासाठी आसक्ती असतेच, पण त्याच घरात राहणारा मुलगा आणि सून यांच्याही जखमा असतात. प्रकाशरावांना कविता लिहिण्याची खूप आवड होती. त्यामुळे स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी ते आपला काही वेळ कविता लिहिण्यात घालवायचे. एके दिवशी ते आपले विचार, आपली परिस्थिती कवितेच्या रूपात कागदावर मांडत असताना त्यांचे डोळे भरून आले. त्याचवेळी वृद्धाश्रमाचे संचालक त्यांच्याकडे आले. तेव्हा प्रकाशराव शांत बसले आणि त्यांनी आपले अश्रू लपवत कागद पटकन दुमडून खिशात ठेवला. तेव्हा वृद्धाश्रमाचे संचालक त्यांना म्हणाले, प्रकाशराव, तुमचा मुलगा आणि सून तुमच्या नातवासह तुम्हाला भेटायला आले आहेत.
हे ऐकून प्रकाशराव आश्चर्यचकित झाले. यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भावही उमटले. आज माझ्या मुलाला माझी आठवण कशी आली याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले. हा विचार करत प्रकाशराव वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांना पाहताच त्यांचा 5 वर्षाचा नातू बाबा बाबा म्हणत त्यांच्या जवळ आला. प्रकाशरावांनी आपल्या नातवाला उचलून घेतले आणि त्याला घट्ट आपल्या छातीशी पकडले आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आत्तापर्यंत ते कसे तरी वृद्धाश्रमात आपले जीवन जगत होते, पण आपल्या नातवाला पाहताच त्यांचे हृदय कमकुवत होऊ लागले. अचानक त्यांच्या मनात विचार आला की आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची हीच वेळ आहे. असा विचार करत त्यांनी आपल्या मुलाकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, तू इथे कशाला आला आहेस? जा इथून. मला कोणालाही भेटण्याची गरज नाही. मी इथे खूप आनंदी आहे आणि माझे जीवन खूप आरामात जगत आहे. निदान येथे माझ्याशी हसायला आणि बोलायला कोणीतरी आहे. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, खरं तर आज सोनूचा वाढदिवस आहे आणि आम्ही घरी सोनूच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोनूने त्याच्या वाढदिवसाला तुम्ही देखील उपस्थित राहावे असा हट्टच धरला आहे. तुम्ही आलात तर तुमच्या नातवालाही आनंद होईल. त्यावर प्रकाशराव म्हणाले, हे बघ, मी तर घर सोडले आहे आणि आता मला पुन्हा तिथे यायचे नाही. यावर त्यांचा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही घरी चला. तुमचे मित्रही आज आपल्या घरी येणार आहे. मी त्यांना फोन करून वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण केले आहे. सगळे शेजारी आणि नातेवाईक पण येतील. जेव्हा सगळे येऊन तुमच्याबद्दल विचारतील तेव्हा आम्ही त्यांना काय सांगणार? यावर प्रकाशराव म्हणाले, ठीक आहे. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला मला बोलवण्यासाठी आला नाही, तर तुमची इज्जत वाचवण्यासाठी मला बोलवायला आला आहात. सगळे नातेवाईक येऊन विचारतील तुमचे वडील कुठे आहेत, तर तुम्ही काय उत्तर देणार? म्हणूनच तुम्ही मला बोलवायला इथे आलात ना. आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. तुम्ही लोक इतके स्वार्थी झाला आहात की गरज पडली म्हणून तुम्ही मला घरी न्यायला आलात. नाहीतर मी इतके महिने इथे वृद्धाश्रमात आहे. मी जिवंत आहे की मेलो आहे याची साधी चौकशी करायला एकदाही कोणी आले नाही. एवढेच नाही तर तुम्ही लोकांनी साधा फोन करून माझ्या तब्येतीची विचारपूस करणेसुद्धा गरजेचे समजले नाही. घर सोडून वृद्धाश्रमात का गेलात हेही साधं तुम्हाला विचारता आलं नाही. आणि आज गरज पडली तर हात जोडून मला न्यायला आला आहात. नाही, आता हे वृद्धाश्रमच माझे घर आहे आणि मी माझ्या घराला सोडून कुठेही जाणार नाही. एवढे बोलून प्रकाशराव आपल्या खोलीकडे जाऊ लागले. मग त्यांच्या मुलाने आणि सुनेने दोघांनी आपापसात एक प्लॅन केला की बाबा असे मान्य करणार नाही, काहीतरी करायलाच हवं. तर आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकू आणि आपल्या नातेवाईकांचे टोमणे ऐकण्यापासून आपण वाचू शकतो. त्यामुळे ते दोघेही उदास चेहऱ्याने प्रकाशरावांकडे गेले आणि म्हणाले, बाबा मला माफ करा. तुमच्या नातवाचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला तुमच्या नातवाच्या आनंदात सहभागी व्हावेसे वाटत नाही का? हे ऐकून प्रकाशरावांचे हृदय पाघळले. मग सोनू म्हणाला, चला बाबा आपण खूप मज्जा करू. नातवाचे बोलणे ऐकून प्रकाशरावांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. मुलगा आणि सून या दोघांच्याही कुकर्मामुळे त्यांना घरी जायचे नव्हते, पण सोनूमुळे त्यांनी घरी जायला होकार दिला. मग ते म्हणाले, पण माझी एक अट आहे. मी घरी येईल, पण सोनूचा वाढदिवस होताच तुम्ही मला पुन्हा वृद्धाश्रमात सोडवायला याल. त्यांचा मुलगा आणि सून त्यांची ही अट मान्य करतात. सोनूचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्व नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक वाढदिवसाला त्यांच्या घरी येतात. प्रकाशरावांचे जुने मित्रही आज त्यांना खूप दिवसांनी भेटले होते. पण प्रकाशरावांनी कोणालाही काही न बोलता संपूर्ण कार्यक्रमाचा हसत हसत आनंद लुटला. त्यांच्या मनात काही विचार चालू होते. ते विचार करत होते की उद्या ते आपल्या मुलाला आणि सुनेला जे सरप्राईज देणार आहे याची त्यांनी कदाचित कल्पनाही केली नसेल. कार्यक्रम संपला तेव्हा रात्री खूप उशीर झाला होता. त्यामुळे प्रकाशराव त्यांच्या घरीच थांबले होते. ते आपल्या खोलीत झोपायला गेल्यावर त्यांची पत्नी मधूच्या आठवणीत ते हरवून गेले. एका चपातीने कधी पोट भरते का? निदान अजून एक तरी चपाती घ्या. मी गरम गरम चपात्या करत आहे. अजून एक चपाती खा. तुमचे पोट भरेल आणि मलाही बरे वाटेल. अगं नाही मधू, पोट भरले माझे. अजून मला किती खाऊ घालशील?
अशा त्यांच्या बायकोच्या सर्व आठवणी त्यांना आठवत होत्या. आणि त्यानंतर ते विचार करू लागले की एक मधू होती जिने मला स्वतःहून कधी पाण्याचा ग्लासही उचलू दिला नाही, आणि माझी सून जिने मला प्रत्येक घासासाठी तळमळ करायला लावली. अगदी छोटंसं कामही ती माझ्यावर टाकायची, भाजी आणण्यापासून ते भाजी साफ करण्यापर्यंत. त्याचसोबत घर साफ करण्यापर्यंतची ती सर्व कामे माझ्याकडूनच करून घ्यायची. ती काम करायला मला काही अडचण नव्हती, पण सगळं करूनही जर मला घरात मानसन्मान मिळत नसेल तर अशा आयुष्याचा काय उपयोग. सकाळी उठल्यावर माझा मुलगा आणि सून दोघेही तयार झाले होते. खोलीच्या बाहेर येताच सून म्हणाली, चला बाबा, पटकन तयार व्हा, आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतो. हे बोलताना तिच्या मनात विचार चालू होते की कदाचित तिचे सासरे आता इथेच राहायचे ठरवतील का, अशी भीती तिच्या मनात होती. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर वृद्धाश्रमात सोडणे योग्य राहील. प्रकाशरावांना त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा हेतू चांगलाच समजला होता, म्हणून तेही पटकन आंघोळ करून तयार झाले. त्यानंतर वृद्धाश्रमात जाण्यासाठी ते गाडीत बसू लागताच त्यांच्या सुनेच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य असल्याचे स्पष्ट दिसत होते. आणि ते आपल्या सुनेबद्दल मनात विचार करू लागले की मुली, आज मी तुला जे सरप्राईज देणार आहे त्यानंतर तू वृद्धाश्रमाचे नाव घेणेही विसरून जाशील. असा विचार करून प्रकाशराव गाडीत बसतात आणि ते क्षणभर आपल्या घराकडे बघतात. मग विचार करतात की ठीक आहे, मनाला समाधान वाटेल तिथेच राहायला हवं. इथे माझा मुलगा आणि सून मला हाकलवून देण्याची घाई करत आहे, मग मी इथे राहून तरी काय करणार. माझ्यासाठी ते वृद्धाश्रमात चांगले आहे, जिथे मी माझ्या मनाप्रमाणे खातो, माझ्या मनाप्रमाणे जगतो आणि माझ्या आवडीची कामे करतो. तिथे कोणाची कटकट नसते, ना आरडाओरडा असतो. वृद्धाश्रमासमोर गाडी थांबताच मुलगा आणि सून गाडीतून उतरून बाहेर उभे राहिले. त्यानंतर प्रकाशरावही गाडीतून खाली उतरले आणि आत जाऊ लागले. पुढे गेल्यावर ते थोडे थांबले आणि मागे वळून आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारू लागले. दोघेही त्यांच्या गाडीत बसणार होते. तेवढ्यात प्रकाशरावांचा आवाज ऐकून ते जागीच थांबले. प्रकाशराव पुन्हा म्हणाले, थांबा, मला तुमची कोणाशी तरी ओळख करून द्यायची आहे. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे गेले. वृद्धाश्रमाच्या प्रांगणात पोचल्यावर प्रकाशराव वृद्धाश्रमाच्या एका कर्मचाऱ्याला शालिनीताईंना बोलवायला सांगतात. शालिनीताई बाहेर येतात तेव्हा त्यांना पाहून प्रकाशरावांचा मुलगा आणि सून स्तब्ध होतात. आणि त्यांची सून प्रिया जणू तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. तिने धावत जाऊन शालिनीताईंना मिठी मारली आणि म्हणाली, आई, तू इथे काय करत आहेस? तू इथे कशी आलीस? पण शालिनीताई तिच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा प्रिया म्हणाली, मला वाटले की आई, तू दादा आणि वहिनीसोबत खूप छान राहत आहेस. कालच मी वहिनीशी बोलले, तिने मला सांगितले नाही की तू वृद्धाश्रमात आहेस. आणि मी तिला विचारले की मी फोन केल्यावर आईने मी बाहेर कशी जाते. काल तर तिने मला सांगितले की आई तीर्थयात्रेला गेली आहे. मला वाटले कदाचित तू तीर्थयात्रेला गेली असेल, म्हणून हेही मी मान्य केले. पण ती क्रूर बाई तुला वृद्धाश्रमात सोडून गेली हे मला अजिबात माहीत नव्हते. नाहीतर मी लगेच तुला घ्यायला इथे आले असते. आपल्या मुलीचे म्हणणे ऐकून शालिनीताई रडू लागल्या आणि म्हणाल्या, बाळा, तुझा भाऊ आणि वहिनी तुझ्याशी खोटं बोलत होते. त्यांनी मला महिनाभरापूर्वीच या वृद्धाश्रमात सोडले आहे. पण आई, तू मला फोन करून सांगू शकली असती ना, मी ताबडतोब तिथे पोचले असते. माझ्या आईसोबत हे सगळं करण्याची त्यांची हिंमत कशी झाली, असे म्हणत प्रियाने आईला मिठी मारली. यावर शालिनीताई म्हणाले, मीही तो विचार करत होते. पण ज्या दिवशी मी या वृद्धाश्रमात आले त्या दिवशी मी इथे तुझे सासरे प्रकाशराव यांना पाहिले. मग मी तुला फोन करून कसे सांगू शकते? जर तुझ्यात आणि तुझ्या वहिनीत काहीच फरक नसेल तर मग मी तुला फोन करून तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या गैरकृत्याबद्दल कसे सांगू शकते? असे बोलून शालिनीताईंनी तिला त्यांच्यापासून वेगळे केले. तू माझी मुलगी म्हणायच्या लायकीची नाही, त्यामुळे माझ्यापासून दूर हो. माझ्या मुलाने आणि सुनेने मला घरातून हाकलवून दिले आणि माझ्या मुलीनेही तिच्या सासऱ्यांसोबत तेच केले. एकूणच माझी दोन्ही मुले नालायक निघाली आहेत, हे मला जगाला सांगताना लाज वाटणार नाही. आता मला स्वतःला तुझी आई म्हणून घ्यायची लाज वाटते. आईचे बोलणे ऐकून प्रियाने शरमेने मान खाली घातली आणि म्हणू लागली, आई, मला माफ कर.
माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी जे माझ्या सासऱ्यांसोबत करत आहे ते माझ्या आईसोबतही घडू शकते असं मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, बेटा तुझी चूक क्षमा करण्यासारखी नाही. तरी माफी मागायची असेल तर माझी नाही तर तुझ्या सासऱ्यांची माफी माग. आपल्या कुकर्माची लाज वाटून प्रिया आपल्या सासऱ्यांजवळ गेली आणि त्यांच्या पायाला पकडून माफी मागू लागली. मला माफ करा बाबा. मग त्यांच्या मुलांनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाला, आता तुम्ही दोघे घरी चला आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. कदाचित हेच आमच्या पापाचे प्रायचित्त असेल. पण प्रकाशराव आणि शालिनीताई दोघांनी घरी जाण्यास नकार दिला आणि सांगितले की त्यांना आता तुमच्या सून, मुलगा किंवा मुलीसोबत राहायचे नाही. वृद्धाश्रमात राहून आम्ही इथे सुखी आहोत. त्या दोघांनी प्रकाशराव आणि शालिनीताईंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रकाशराव आणि शालिनीताईंचे एकच उत्तर होते, एकदा नाही तर अनेक वेळा आमचा अपमान झाला आहे. आता या वयात आपल्या मुलांनी वारंवार दिलेल्या अपमानास्पद गोष्टींना तोंड देण्यासाठी आमच्या शरीरात तेवढी ताकद उरलेली नाही. असे बोलून प्रकाशराव आणि शालिनीताई आपल्या खोलीत गेले. अजय आणि प्रिया दुःखी मनाने आपल्या घरी परतले. घरी आल्यावर त्यांना वडिलांच्या खोलीत पलंगावर एक कागद ठेवलेला दिसला, जो बहुधा शामरावांच्या खिशातून पडला असावा. अजयने तो कागद उघडला आणि पाहिलं की त्यांच्या वडिलांनी त्यात एक कविता लिहिली होती. जुन्या विचारांचे आईवडील आणि त्यांचा सतत होणारा अपमान या संदर्भात ती काहीशी कविता होती. आपल्या वडिलांनी लिहिलेले हे शब्द पाहून अजयला असे वाटले की कोणीतरी अनेक बाण एकाच वेळी आपल्या हृदयात मारत आहे असे त्याला वाटत होते. आणि दुसरीकडे आईची अवस्था पाहून प्रिया ही अजून धक्क्यातून सावरली नव्हती, पण त्या दोघांना पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याचसोबतच प्रकाशरावांनी आपल्या पेन्शनचे पैसेही देणे त्यांना बंद केले होते. कोणीतरी बरोबरच म्हटले, मुलं आईवडिलांमुळे आपल्या घरात असतात, मात्र आईवडील मुलांमुळे वृद्धाश्रमात असतात. पुढे 1 वर्षानंतर वृद्धाश्रमाचे संचालक वृद्धाश्रमातील लोकांच्या उपस्थितीत प्रकाशराव आणि शालिनीताईंचे लग्न लावून देतात. त्यानंतर ते त्यांना तिथेच एक रूमही देतात आणि वृद्धाश्रमाचे कर्मचारी म्हणून त्या दोघांची तिथे नेमणूक करतात. मित्रांनो, ही काल्पनिक कथा असली तरी वास्तविक ही तितकेच आहे. घरात जर पेन्शनचे पैसे देऊनही आणि त्यांची लहान मुलं सांभाळूनही ते जर आपल्याला अपमानास्पद वागणूक देत असतील तर पैसे देऊन कधी पण वृद्धाश्रमात राहिलेले बरे. तर मित्रांनो, आपण जे करतो ते सर्व आपल्याला इथेच फेडावे लागते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.